तर मित्रांनो, तुम्हाला इथल्या कार रेंटल बद्दल सांगतो. तर सीन कसा इथं ऍक्च्युली इथं दोन कंपन्या आहेत त्यांच्या, एक तर पेरडुआ आणि प्रोटॉन. तर या दोन मलेशियन कंपन्या आहेत ऍक्च्युली. तर तुम्ही जर कार रेंटवर घेणार असाल ना मलेशियामध्ये, तर प्रेफर करा की या दोन कंपनीच्या तुम्ही घेताल, कारण की यांचं मेंटेनन्स आणि पार्ट अवेलेबिलिटी आणि बाकी तुम्ही जर म्हणजे कार ज्या रेंटिंगच्या कंपन्या आहेत ना, त्यांचे म्हणजे डिपॉझिट या कारसाठी खूप कमी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे. आता मला डिपॉझिट पडलं फक्त 150 RM. जर त्याच जागी मी टोयोटाची घेतली असती, कुठली तरी आव्हांजा काहीतरी नाव होतं माझ्यामध्ये, जर मी घेतली असती तर मला त्याचं डिपॉझिट द्यावं लागत होतं 250 RM, जे की म्हणजे इव्हन डिपॉझिटच्या मामल्यात पण एकदम चांगलं आहे डील. आणि मायलेज, तर ही गाडी म्हणजे ऍक्च्युली यांच्या बेसिक गाड्या जर तुम्ही घेतल्या तर मायलेज खूप जास्त भेटतं. आणि ड्रायव्हिंग लायसन्सचं सांगायचं तर आपलं भारताचं ड्रायव्हिंग लायसन्स इथं सर्रास चालतं. ऍक्च्युली बाकीच्या देशांचं पण चालतं, पण 90 दिवसापर्यंत. ऍक्च्युली जर तुम्हाला 90 दिवसापेक्षा जास्त जर इथं स्टे करायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्हाला प्रॉपर विजा लागतो, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इथल्या लोकल लायसन्ससाठी अप्लाय करावं लागतं. बाकी रेट बघितले कार रेंटिंगचे, तर तुम्ही एक सजेशन मी असं देईल की एअरपोर्टवरनं कधीच कार घेऊ नका, कारण की खूप महाग आहे तिथं इव्हन डिपॉझिट पण 400 RM वगैरे घेत आहेत. तर एअरपोर्टवरनं खूप महाग पडेल तुम्हाला. तर जर बेस्ट वे जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर काय करायचं, एअरपोर्टवरनं सेंट्रलला यायचं. जर तुम्ही सेंट्रलला आलात तर सेंट्रलला काय नाही, शटल बस 16 रिंगीट घेते तिथनं. आणि सेंट्रलला आल्यानंतर बाजूलाच 1 किलोमीटरवर एक कार रेंटिंग शॉप आहे. त्यांचं थोडं गॅरेज आहे, आणि ते तमिळ लोकच आहे, म्हणजे आहेत मलेशियन, पण त्या भागात थोडे तमिळ जास्त असल्यामुळे ते तमिळ आहेत. तर त्यांच्याकडनं मी कार घेतली, एकदम मस्त डिस्काउंट पण दिला त्यांनी मला जवळजवळ कार पडली 2060 रुपये पर डे, जी की खूप चांगली कार आहे ऍक्च्युली. बघायला गेलं तर मी ऍक्च्युली हॅचबॅक बुक केली होती, पण ती काही अवेलेबल नव्हती त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो तिथे तेव्हा. तर त्यांनी मला ही सिडान देऊन टाकली त्याच्या बदल्यात, सेम प्राइस मध्ये. तर डील चांगली राहिली माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, कार बुकिंग करताना कधी पण मी तर म्हणेल जे ऍडव्हान्स पेमेंट घेत नाहीत ना तशा ठिकाणी जास्त करा ऍक्च्युली. कारण की काय, तुम्ही 4 ठिकाणी एन्क्वायरी करा, पण जर ऍडव्हान्स पेमेंट जर कोणी घेत असेल ना तर मी तर सांगेल की त्याला अवॉइड करा. कारण की त्याचं कारण असं आहे की ऍडव्हान्स पेमेंट घेऊन ठेवता नाही का, पण काही काही कार कंपन्यांचे रिव्ह्यूज असे आहेत की ते पिकअपला आलेच नाही बरोबर वेळेवर, है ना. आणि मग तुमची फ्लाईट पोहोचली सकाळी 8ला आणि ते पिकअपला येतोय, म्हणजे तुम्हाला गाडी डिलिव्हर करायला येतोय 10 ते 11 वाजता. इव्हन कधी कधी पिकअपच्या वेळेस प्रॉब्लेम येतो, जेव्हा म्हणजे तुमची फ्लाईट आहे सपोज 3-4 तासांनी आणि तुम्ही त्याला बोलवलंय पिकअपसाठी एअरपोर्टवर, जर तो बाय चान्स लेट आला तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येईल. आणि दुसरी गोष्ट, इथं पिकअप आणि ड्रॉप याचे चार्जेस असतात ऍक्च्युली. तर असं नाही की तुम्हाला म्हणजे नॉमिनल चार्जेस घेतात ते लोक. जवळजवळ म्हणजे पिकअपचे 2000 आणि ड्रॉपचे 2000 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 4000 रुपये तुमचे असेच चाललेत, जे की जवळजवळ 2 दिवसाचं रेंट आहे गाडीचं नाही का. तर बेस्ट वे असाच आहे की सेंट्रलला जायचं शटल बसनी, आणि सेंट्रलवरनं 1 किलोमीटर चालत जावं लागेल तुम्हाला, तिथून तुम्ही ती कार रेंट करू शकता. तर मी कुठून कार रेंट केली वगैरे त्याची डिटेल मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवल, तर जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल. आणि कारच्या संदर्भात आणखी एक सांगायचं म्हटलं तर तुम्ही इथे वायफायचे क्रेडिट कार्ड खूप जास्त चालतं ऍक्च्युली. तर तुम्ही क्रेडिट कार्ड आणत असाल तर पहिली गोष्ट, इंडियावरनं 0 मार्कअपचे काही क्रेडिट कार्ड भेटतात, ते भेटता का बघा. कारण की मी IDBI बँकेचं घेऊन आलो होतो स्पेशल, म्हणजे ते FD बेस्ड क्रेडिट कार्ड आहे ना. तर म्हणजे लिटरली मी त्या क्रेडिट कार्डचा मला एवढा फायदा झाला, मी इथं जसं भारतात जसं फिरतो ना तसं फिरतो ऍक्च्युली. कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ द्या, कुठल्याही शॉपमध्ये जाऊ द्या, इथे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला नुसतं ते क्रेडिट कार्ड टॅप करायचं आणि पेमेंट डन. तर एवढं सगळं इझी आहे. तर तुम्ही येत असाल तर क्रेडिट कार्ड घेऊन या. जर तुम्ही ॲक्सिस बँकेचं वगैरे आणलं तरी चालेल, पण त्यांचं कसं आहे 3.5% ते काहीतरी चार्ज करतात फॉरेन ट्रान्झॅक्शनवर. तर तेवढं बघून घ्या. जर तुमच्या बजेटमध्ये असेल 3.5% तर काही हरकत नाही, तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं आल्या एअरपोर्टवरनं कधीच कॅश करून घेऊ नका, कारण की तुमच्याकडे जर वायफायवालं ATM असेल ना, जवळपास सगळ्या ठिकाणी ते वर्कआउट होईल आणि तुम्ही सेंट्रलपर्यंत पोहोचून जाल.
तिथे गेल्यावर तुम्हाला चांगला रेट पण भेटेल मनी एक्सचेंजचा. आणि मी तर सांगेल 100 ते 150 रिंगेटच राहू द्या फक्त सोबत. कारण की मी 350 रिंगेट घेतले, त्यातले जवळपास 250 रिंगेट आणखी जसाल तसे आहेत. बाकी पैसे मी म्हणजे बाबा संपाव म्हणून मी वापरतो ऍक्च्युली. कारण की सगळीकडे क्रेडिट कार्ड चालतं, नुसतं टॅप करायचं आणि डन. तर एक नंबर आहे. सध्यापर्यंत म्हणजे आतापर्यंत तरी मला असं वाटत नाही की मी भारताच्या बाहेर आलोय. फक्त भारतात सगळं UPI चालतं, इथं सगळीकडे ते टॅप चालतं. आणि दुसरी गोष्ट कार रेंटिंगच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक टोलवर वायफायचं जे क्रेडिट कार्ड असतं ते ऍक्सेप्ट नाही होणार टॅपवालं. तर तुम्हाला त्यासाठी ते टच अँड गो काहीतरी नावाचं एक कार्ड आहे त्यांचं, तर ते तुम्हाला टोलवर भेटून जाईल. तर ते 10 रिंगेटला भेटतं, म्हणजे जवळपास आपले 200 रुपये. तर ते कार्ड घ्यायचं, नंतर त्याला फ्युएल स्टेशनवरनं रिचार्ज करत राहायचं, म्हणजे जेणेकरून तुमचं ऍटलिस्ट ट्रॅव्हल इझी होऊन जाईल नाही का. आणि पेट्रोलचं काही नाही, तर पेट्रोलचा सिस्टम थोडीशी वेगळी आहे ऍक्च्युली. पहिले काउंटरवर जायचं आतमध्ये पेट्रोलच्या स्टोअरमध्ये आणि त्यांना सांगायचं कितीचं पेट्रोल तुम्ही भरणार आहे आणि कोणतं भरणार आहे. इथे ऍक्च्युली 2 व्हेरियंट असतात, 95 आणि आणखी एक समथिंग असतं काही. तर तिथं रेड कलर आणि येलो कलरचे नॉब भेटतील तुम्हाला. तर बा तुम्ही 90, आता माझ्या कारसाठी 95 लागतं, तर मी 95 सांगतो, 20 रिंगेटचं टाकायचं सांगतो, तो तिकडनं सेट करतो. मला येऊन फक्त इकडं ते येलोवाली पंप घ्यायचा तो आणि पेट्रोल भरून टाकायचं. असा वाला सीन आहे सगळा. तर जसं 20 रिंगेटचं बिल कम्प्लीट झालं ते थांबून जातं पेट्रोल आणि आपण निघू शकतो. इझी आहे तसं बघायला गेलं तर, पण आपल्या इकडे जरा जास्त इझी नाही का. लोक असतात पेट्रोल भरायला वगैरे, आपल्याला कारमधून उतरायची काही गरज नाही, काही नाही. पण ठीक आहे, आता इथली सिस्टम अशी आहे. बस हे सगळे डिटेल द्यायचे होते तुम्हाला कार रेंटिंगच्या बाबतीत. तर मी तरी सजेस्ट करेल कार रेंट करा, कारण की 2 व्हीलरवर पॉसिबल नाही आहे एवढं फिरणं. जर तुम्ही फॅमिली सोबत असाल तर मी तर सांगेल कार रेंट करा. इव्हन सोलो जरी असले तरी, कारण की मी बाईक बघत होतो, तर बाईक मला चालली होती 1400 काहीतरी, तर आणि कार चालली आहे 2000. यार म्हटलं 600 रुपये वाढताय फक्त नाही का. त्यामुळे मला तरी वाटलं की कार बेटर राहील नाही का, कारण की मला ट्रॅव्हलिंग इझी पडेल ना. कारण की मी 400-500 किलोमीटर जर रोज ट्रॅव्हल करतोय, काल झालं माझं 350 किलोमीटर, तर त्या हिशोबाने कार घेणं मला जरा चांगलं वाटलं नाही का. तर आज पण आता माझं ट्रॅव्हल नाही म्हणता 550 ते 600 किलोमीटर माझं ट्रॅव्हल राहणार आहे आज. जर 2 व्हीलर राहिली असती तर मी एवढा ट्रॅव्हल करू शकलो नसतो. परत मी वेळेत पोहोचतोय आणि साईट सीइंग पण करतोय. त्यामुळे मला तर वाटतं कार हे वर्थ इट आहे. 2 व्हीलर वगैरे घेतली तर मग तुम्हाला नंबर ऑफ स्टेज वाढवावं लागेल. अल्टिमेटली ते गणित तेच होणार आहे. वरून दगदग वेगळी, कारने काहीच नाही, निवांत फिरा मस्त बसून, अशातला मामला आहे. आणि हा दुसरा स्कॅम इथं असा होतो की बरेच जण, एक सांगायचं राहिलं, दुसरा स्कॅम असा होतो, बऱ्याच कार रेंटिंग कंपन्या ज्या आहेत ना, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 20 ते 25% कंपन्या अशा आहेत की ज्या तुम्हाला रिफंड देतात. तुमची जे डिपॉझिट तुम्ही म्हणजे जे डिपॉझिट तुम्ही भरता ना, तर ते तुम्हाला ते 7 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी रिटर्न करू असं म्हणतात, चलानच्या नावाखाली. कारण की चलान तुमच्या नावावर जनरेट झाले नाही झाले त्यांना माहीत नाही. तर मी तरी सांगेल, जेवढे मी ऑनलाईन रिव्ह्यूज वाचले त्या हिशोबाने सांगेल की असेवाले जे कार रेंटिंगवाले कंपनी आहेत ना, यांना पहिले अवॉइड करा. कारण की 7 ते 10 दिवसानंतर एक तर तुम्हाला खूप कमी पैसे तुम्हाला ट्रान्सफर करतील, नाही तर तुमच्या कॉल्सला वगैरे उत्तर देणार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते डिपॉझिट गेल्यातच जमा आहे. बस कार रेंटिंग संदर्भात एवढंच होतं.